सर्व मंत्र्यांनी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। तर शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, दिवाळी आधी भरपाई देणार, शिंदेंचं आश्वासन। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून अतिवृष्टीचे ढग। नांदेड, परभणी, बीड आणि धाराशिवमध्ये 26 सप्टेंबरपासून 4 दिवस पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून अलर्ट जारी। धाराशिवमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, शाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्याची व्यवस्था। धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका, जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेकांच्या संसारात पाणी। धाराशिवमध्ये भूमपरांड्यामध्ये सोयाबीनच्या पिकांचं नुकसान, अनेक गावांना पाण्याचा विळखा, वाकडी पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूरमधील सीना नदीलगत असलेल्या गावातील लोकांचं स्थलांतर, तिरे, शिवनी, शिंगोली या गावातील लोकांचं करण्यात आलं स्थलांतर। सोलापूरच्या सीना नदीनं धारण केलं रौद्र रूप, मोहोळ तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा, महापुरामुळे जनजीवन विस्कळीत। सोलापूरमध्ये केवळ, उंदरगाव, वाकव, त्याचबरोबर सीन, दारफळ ही गावं जलमय, अनेक संसार पाण्यात, नागरिकांसह मोठ्या प्रमाणामध्ये पशुप्राण्यांचे हाल। माढा आणि करमाळा तालुक्यामध्ये 26 गावांमध्ये शिरलं पुराचं पाणी, 80 ते 90 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। तर चंद्रभागा नदीला पूर, छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा, पुरामुळे जनजीवन विस्कळीत। बीडच्या माजलगावमध्ये गोदावरी नदीचा पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट। बीडमध्ये मदतीसाठी लष्कराचं पथक दाखल, बीडच्या पिंपळगाव कानडा शिवारामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका, बीडच्या हिंगणी हवेली परिसरामध्ये सिंदफणा नदीचं रौद्र रूप। जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुकना नदीला पूर, पुराचं पाणी शेतात शिरलं, पिकांचं मोठं नुकसान, जालन्यातील पूरस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पावसाचा जोर कायम, काढणीला आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल, मदतीची मागणी। हिंगोलीच्या औंढा, नागनाथ आणि वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर परभणीच्या आहेरवाडी शिवारातील थुना नदीला मोठा पूर, सजगीर कृपा मंदिर परिसर जलमय, आहेरवाडी कांतेश्वर मार्गावर वाहतूक बंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळे वैजापूर शहरातील अनेक घरांची पडझड, एका कुटुंबातील 2 जण घराखाली दबून गंभीर जखमी। अतिवृष्टीच्या धसक्यानं लातूरच्या जळकोट तालुक्यामधील शेतकऱ्याची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन। भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेत्याचा भर रस्त्यामध्ये साडी नेसवत सत्कार, मोदींचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, नेत्याची बदनामी केल्यास अशीच शिक्षा देणार, पदाधिकाऱ्यांचा इशारा। रिपाई आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, बुलढाणा शासकीय विश्रामगृहातील घटना, पदाधिकारी निवडीवर नाराज। सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, निधीचा वाद आणखी पेटणार, सरवणकरांना मिळालेल्या निधीच्या कामांची महेश सावंत करणार पाहणी, 20 कोटी निधी मिळाल्याचा सरवणकर यांचा दावा। साताऱ्यामध्ये मद्यधुंद प्रेमीयुगलाचे भर रस्त्यात, अश्लील चाळे, दारूच्या नशेत असणाऱ्या प्रेमीयुगलामुळे तब्बल 1 तास वाहतूक कोंडी, दोघांवरही पोलिसांची कारवाई। नांदेड इथल्या माधुरी हत्तीण प्रकरणी 25 सप्टेंबरला सुनावणी, हाय पॉवर कमिटीनं 25 सप्टेंबरला सुनावणी ठेवली। नांदेडी मठ, वंतारा आणि सरकार 25 सप्टेंबरला मांडणार आपली बाजू।
शाहरुख खानचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव. जवान चित्रपटासाठी पुरस्कार. शाहरुखचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार.